नमस्कार मित्रांनो, आज आपण मुलींसाठी एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन पाहणार आहोत. या योजनेमध्ये जवळपास 0 रिस्क आहे, कारण ही पूर्णपणे योजना सरकारी आहे. या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेमध्ये तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. सध्या या योजनेवर 8.2% गॅरंटेड इंटरेस्ट मिळत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. म्हणजे ही योजना टॅक्स बेनिफिट देते. ही योजना 2015 मध्ये भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत सुरू केली होती. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकता. या योजनेचा एकूण कालावधी 21 वर्ष आहे, पण तुम्हाला फक्त 15 वर्ष पैसे जमा करावे लागतात. 15 वर्षानंतर खाते चालू राहते आणि तुमच्या पैशांवर व्याज मिळत राहते, पण तुम्ही पुढे पैसे जमा करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या वर्षी इन्स्टॉलमेंट भरायची विसरलात तर तुम्हाला एका वर्षामध्ये 50 रुपये पेनल्टी लागते. आता आपण कॅल्क्युलेशन पाहूया. समजा तुमच्या मुलीचे वय 6 वर्ष आहे आणि तुम्ही या योजनेमध्ये दरवर्षी 20,000 रुपये गुंतवणूक करता, तर 15 वर्षामध्ये तुमची एकूण गुंतवणूक होईल 3 लाख रुपये आणि मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम होईल सुमारे 10 लाख रुपये. तर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये गुंतवले तर वर्षाला 6,000 होतील. म्हणजे 15 वर्षामध्ये तुमची एकूण गुंतवणूक होईल 90,000 आणि 21 वर्षानंतर मॅच्युरिटीला सुमारे 3 लाख मिळू शकतात. तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये गुंतवले तर वर्षाला 12,000 होतील आणि 15 वर्षामध्ये एकूण गुंतवणूक होईल 1,80,000 आणि मॅच्युरिटीला सुमारे 6 लाख मिळू शकतात. जर तुम्ही दर महिन्याला 2,000 रुपये गुंतवले तर वर्षाला 24,000 होतील आणि 15 वर्षामध्ये एकूण गुंतवणूक होईल 3,60,000 आणि तुम्हाला मॅच्युरिटी नंतर मिळणारी रक्कम होईल 12 लाख रुपये. जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवले तर वर्षाला होतील 60,000 रुपये. 15 वर्षामध्ये एकूण गुंतवणूक होईल 9 लाख आणि मॅच्युरिटीला सुमारे 30 लाख मिळू शकतात. आणि जर तुम्ही महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर वर्षाला होतील 1,20,000 आणि 15 वर्षामध्ये तुमची एकूण गुंतवणूक होईल 18 लाख आणि 21 वर्षांनी मॅच्युरिटीला सुमारे 60 लाख मिळू शकतात. आता मित्रांनो, या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नियम सुद्धा समजून घेऊया. जर या खात्याचे गार्डियन म्हणजे तुमचे आई वडील पैसे जमा करतात, त्यांचा मृत्यू झाल्यास तर त्यावेळी 2 पर्याय असतात. हे खाते तसं चालू ठेवता येते आणि मॅच्युरिटीपर्यंत ठेवता येते किंवा पूर्ण पैसे विड्रॉ सुद्धा करता येतात. यासाठी फक्त डेथ सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असते. जर दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला तर त्यावेळी अकाउंट बंद केले जाते आणि त्या खात्यातील सर्व पैसे लीगल गार्डियन किंवा कुटुंबाला दिले जातात.